हाय हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर हा व्हिडिओ आहे आदिराच्या बोरनांचा. लेट अपलोड झाला, काहीतरी स्माईल प्रॉब्लेम कर. असल्यामुळे हा मी लेट अपलोड केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की किती इकडे बघ छान माझ्याकडे. असं डेकोरेट केलेलं आहे. जो स्माईल कर ना, आदिराचा माझ्याकडे बघ. हॉलमध्ये छोटासा स्माईल आम्ही कर. ब्लॅकबोर्ड लावलेला आहे. तो खूप छान आहे, यूज अँड थ्रू आहे. त्याने कलर वगैरे जात नाही. त्याच्यावरच आदिराचं बोरनान लिहिलं आणि छोटी एक पतंग लावली. मस्तपैकी चॉकलेट्स ठेवले वाटीमध्ये. स्माईल सिंपल आणि छान असं तिचं बोरनान स्माईल केलं. कर. तर तुम्ही पाहू शकता ती खूप खुश आहे. तिला खूप आवडलं. ती म्हणत होती की परत करूया. आणि ही फुलांची माळ जी आहे ती आणलेली आहे. आणि आदिरा जे तिचं नाव आहे ते तिचं फर्स्ट बड्डेचंच आहे. ते आम्ही तसंच ठेवलेलं आहे. तिच्या प्रत्येक बड्डेला आम्ही ते नाव काढून लावतो डेकोरेटमध्ये. तर अशा प्रकारे छोटे छोटे पतंग्स आणलेले आहेत आणि तो हार स्माईल कर वगैरे राधू. लावलेला आहे. ब्लॅकबोर्डवर बोरनान लिहिलेलं आहे. आणि छोटे छोटे जे माझ्याकडे काचेचे बाऊल होते त्याच्यामध्ये मी चॉकलेट्स ठेवले आणि मध्ये भेळ वगैरे ते लाया बोर वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि लहान मुलांना बोलवून तिचं छोटंसं असं घरगुती बोरनान केलं. तर खूप मस्त वाटलं तिला. खूप एन्जॉय केला लहान मुलांनी आणि तिने देखील. तर तुम्ही पाहू शकता तिला हे जे घातलेलं आहे मुकुट वगैरे ते ती 1 इयरची असतानाच घेतलेलं आहे. आणि बास व्यवस्थित बास. ठेवल्यामुळे ते खूप छान आहे तसेच राहिलेलं आहे. वापरून झाले की बस आम्ही आता परत तिथे ते येऊन. व्यवस्थित असं चिकटपट्टीने त्या पुठ्ठ्याला लावून व्यवस्थित बॅगमध्ये रॅप करून ठेवून देतो, जेणेकरून मग ते आपल्याला प्रत्येक वर्षी उपयोगाला येतात. तर अशा प्रकारे तेच आम्ही वापरतो आणि खूप छान असे व्यवस्थित नवीन टापटीप राहिलेले आहेत. तर हे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे छोटंसं असं आदिराचं बोरनान केलं. आणि हा लेट आला तुम्हाला व्हिडिओ खूप अपलोड करायला. मला लेट झाला कारण की थोडेसे प्रॉब्लेम होते, म्हणून मी हा व्हिडिओ अपलोडच नाही केला. तर पुन्हा स्टार्ट केलेलं आहे आता व्हिडिओ अपलोड करायला. म्हणलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहत जा चालू करून दिलं आणि म्हणलं कमेंट तुम्हाला. करा, लाईक करा. तर असे मी बाजूचे आहेत त्यांना काकूंना वगैरे बोलवून छान असं बोरनान केलं. तिचं साडी घातली, त्यांनी छान कपडे घातले. लहान मुलांना बोलवलं. लहान मुलांनी खूप एन्जॉय केला. चॉकलेट्स पटापट गोळा केले. आणि लाह्या वगैरे जे आहेत ते कोणी घेत नाही. मुलंही आजकालचे शार्प आहेत. पटापट चॉकलेट वगैरे गोळा केलं आणि मस्त असं छोटंसं घरगुती बोरनान जे आहे ते आदिराचं मी केलं. तर तिचे फोटो देखील टाकलेले आहेत. खूप छान छान फोटो आलेले आणि तिने खूप एन्जॉय इकडे केला. इकडे गुड म्हणजे गर्ल जेव्हा गुड पहिल्या वर्षी गर्ल. तिचं बोरनान केलं तेव्हा ती खूप रडत वा. होती आणि तिला कळत नव्हतं. तर तिला आता कळतं तर तिला हे खूप छान वाटलं आणि खूप एन्जॉय केला. आणि नेहमीच 2-4 दिवस ती कंटिन्यू बोलत होती, परत तसं करायचं का मम्मी, परत तसं करायचं का. तर अशा प्रकारे मस्त असं छान असं बोरनान जे आहे ते झालेलं आहे आदिराचं. आणि जो मी साडी घातलेली आहे त्याच्यावरचा ब्लाऊज मी स्वतः शिवलेला आहे. क्लास केल्यामुळे आता मी माझे ब्लाऊज स्वतः शिवते. याच्यावर मी कोणत्या डिझाईनचे ब्लाऊज शिवलेले आहेत याचा पण मी व्हिडिओ तर हे ब्लाऊज जे मी शिवलेले आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे शिवलेले आहेत. तर याच्यावर मी पुढचा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला देखील दाखवेल की मी कशा प्रकारचे ब्लाऊज शिवलेले आहेत. तर हे पाहू शकता तुम्ही, ते छान छान काढलेले फोटो आहेत. तर तुम्ही माझे व्हिडिओ असेच पाहत राहा, मला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.